गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुण्याचा घाटमाता आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो मुठा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। काल सायंकाळी 6 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 18,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर अगदी आता काही वेळानंतर हा विसर्ग जो आहे तो वाढवून 22,000 क्युसेक्स वेगाने केला जाईल। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। नदी पात्रात कुणीही उतरू नये अशा प्रकारचं आवाहन केले जाते। आता जर आपण दृश्य पाहिली तर जो नदी पात्रातील जो वाहतुकीचा रोड आहे तो रोड देखील पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। तर नागरिकांनी जे नदी पात्रामध्ये काल गाड्या पार्क केल्या होत्या त्या काढून घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं होतं। मात्र आपण पाहतोय की विसर्ग वाढवल्यानंतर काही गाड्या ज्या आहेत त्या नदी पात्रामध्ये अडकून पडल्याचं आता आपण पाहतोय। या ठिकाणी एक माल वाहतूक करणारी गाडी अडकली तर पुढे एक रिक्षा देखील अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर जे गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळांनी ढोल वादनाचा सराव करण्यासाठी नदी पात्राच्या शेजारी जे शेड उभारलेले आहेत त्या शेडमध्ये देखील आता आपण पाणी गेल्याचं पाहत आहोत। खरं तर पुढील 48 देखील पावसाची परिस्थिती अशाच प्रकारे राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे जर पुढील काही काळामध्ये पुढील जर 24 किंवा 48 तासामध्ये अशा प्रकारे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धरण क्षेत्रात बरसला आणि खडकवासला धरण साखळीत जर मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला तर हा 22,000 क्युसेक्सने जो विसर्ग सुरू आहे तो आणखी वाढवण्यात येईल अशा प्रकारचा अंदाज देखील पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।